हे गाईज गुड मॉर्निंग। आता आम्ही आलेलो आहे लग्नाला। कट्ट्यावरचा हॉल आहे, मालवण कट्टा। लेखा म्हणजे माझी बहीण आणि भाऊजी आमचे मधुसूदन या दोघांचा शुभविवाह आहे आज। तर आता बघा आपले काय काय धमाल होणार आहे आज लग्नातली। आई वगैरे सगळे आले आहेत, पप्पा आणि मी आता थोड्या वेळापूर्वी आलो। 12:30चं लग्न आहे, तर बराच वेळ आहे आपल्याकडे। तोपर्यंत आपण मस्त ड्रोन फ्लाय करू। आज मुलीचं लग्न आहे, कसं वाटतंय? नमस्कार, मी पूनम कावळे। मुलीचं लग्न आहे माझ्या लग्नाला या। हाय, माझ्या भाचीचं लग्न आहे, लग्नाला या सर्वांनी। पण येताना आहेर घेऊन या, नाही जेवणात कधीच चालेल पण आहेर मात्र द्या। लग्नाच्या पाटावर सोन्याचे डान्स असतात, सोन्याचे डान्सचे विघ्नेश्वरा मोरया, संगे घेऊन या शारदेस, अजिया कार्य साधून या। आता हिचं लग्न आहे, जेवायचा कार्यक्रम चालू आहे आणि आमचं फोटो सेशन चालू आहे बाहेर हॉलमध्ये। खूप गर्दी आहे आणि थोडंसं गरमसुद्धा होतं आहे, तर म्हणून आम्ही असं निसर्गाच्या सानिध्यात येऊन निसर्गाच्या हाकेला हो देतो आहे आणि फोटो सेशन करतो आहे आमचं बाहेरच। आता थोड्या वेळाने रिसेप्शन चालू होईल, मग रिसेप्शनला आपण जरा मजा करणार आहोत, फोटो बिटो काढणार आहोत। तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या आणि आयराच्या लाईनीत उभे राहा। आयर आणलाय ना, 501 शिवाय स्वीकार। आयर आणल्याशिवाय आतमध्ये इन्व्हिटेशन आणि जेवण नाही आहे का? बरं का? हेलो गाइस, ये सब लोग पागल है। हेलो गाइस, ये लड़का सबसे हैंडसम नहीं है, ये लड़का अंधा है, ये लड़का बहुत पागल है। पुऱ्या चोरते यार। मस्त सोलकढिया, बासुंदिया, भजी आहेत कट्ट्यावरचे। हा थोडासा याच्यात आणि असं सगळं जेवण, आणि जेवण हा मी वाईटच घेतलंय। प्रेमच नाही वाटीला जोडणाला आमरे सांडलं त्याच्या कपड्यावरती, तर मला दंड आहे। नाव घ्या हे तू चूप, आता तुम्ही नाही गो। आता भाऊजी तुम्ही लोणचं नको रे, मी माझं लोणचं तसंच ठेवलं। पुढे का ना माझ्याने पुढे केलेलं ही दुसऱ्यांदा जेवते, माझ्यापासून मीच जेवत होतो। जेवा जेवा तुम्ही जेवा।
हे हाय हॅलो गुड मॉर्निंग. आजच्या दिवशी सुद्धा तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काल कंप्लीट दिवस लग्नाच्या धावपळीत गेला आणि खूप मजा आली हळदीला सुद्धा आणि लग्नाला सुद्धा. तर आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि मी कंप्लीट आता रेडी झालो आहे कारण आज आहे 5 परतावण. सो आता मी साईराज आणि विवेक आणि अजून कोणी असेल आय थिंक आय डोंट नो. तर आम्ही जाणार आहोत तळगावला लेखा आणि त्या सगळ्यांना आता घरी घेऊन येण्यासाठी आणि मग दुपारीच 5 परतावणाचा कार्यक्रम असेल. सो मस्त चिकन खायला मिळणार आहे आज मार्गशीर्षमध्ये. सो लेट्स गो एन्जॉय करूया आज 5 परतावण मस्त. आणि हो आज शिवमला आणि मामा मामींना सुद्धा खूप मिस करणार आहोत आम्ही कारण काही कामानिमित्त ते रात्रीच मुंबईला गेलेत. तर आता आम्ही आलो आहे लेखाच्या गावी म्हणजेच तळगावला पेडवेवाडी. तर त्यांची ग्रामदैवत आहे श्रीदेव रामेश्वर. तर हे रामेश्वराचं मंदिर आहे आणि मागच्या साईडला रवनाथाचं मंदिर आहे. आतमध्ये एक रामेश्वराची पिंड आहे आणि बाजूलाच महिषासुरमर्दिनी आणि महालक्ष्मी, श्री गणपती आणि विष्णू अशा यांच्यासुद्धा मूर्त्या आहेत. ही मेकअपवाली हाय कर हाय. सो हाऊ स्पेंड युअर फर्स्ट डे ऑफ मॅरेज? तर आता आम्ही चाललो आहे रवनाथाच्या मंदिरात. रवनाथाचं मंदिर हे बॅक साईडला आहे रामेश्वराच्या मंदिराच्या. रामेश्वराचं मंदिर इथे, रवनाथाचं मंदिर इथे आहे, थोडंच अंतर आहे. आणि हे दोन्ही देव यांचे ग्रामदैवत आहेत. तर हे आहे श्रीदेव रवनाथाचं मंदिर. आताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि ते खूप मस्त वातावरण आहे आजूबाजूला आणि खूप मोठे मोठे मळेसुद्धा आहेत इथे. आणि इथेच मंदिराच्याच बाजूला एक तळगावची ही आपली प्राथमिक शाळासुद्धा आहे. घ्या हिला वडे तळायला घ्या. महिला मंडळाचा इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. नमस्कार, मी सौ दर्शना परब. आम्ही डोंबिवलीला राहतो. आता जे लग्न झालं त्या मुलीची मी काकी. आम्ही डोंबिवलीवरून खास लग्नासाठी आलो आहे तिच्या. तर आम्ही इथे आता जेवण वगैरे करतो आहे. चिकन बनवलं, वडे चालू आहेत. आणि आमचा डोंबिवलीला एक छोटासा श्रीशक्ती महिला ग्रुप म्हणून कॅटरिंगचा व्यवसाय आहे. आम्ही तिथे ऑर्डर्स वगैरे घेतो डोंबिवलीला. तुम्हाला कोणाला जेवणाची ऑर्डर किंवा लग्नाची हळदीची वगैरे कुठलीही ऑर्डर द्यायची असेल तर या ग्रुपला तुम्ही इन्व्हाइट करू शकता, ऑर्डर देऊ शकता. त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. का कसा आला? जबरदस्त, एक नंबर. लेखाच्या 5 प्रकारचे वडे आणि चिकन खातोय आम्ही आज. लेट्स एन्जॉय. जात आपल्या ओके ओके. वडा मटन. आता दोन्ही ओंकार माझ्या बाजूबाजूला. हा ओंकार नॉनव्हेज जेवतो आहे आणि हा ओंकार व्हेज जेवतो आहे. कारण नॉनव्हेजवाला ओंकारला विचारतो मी, ओंकार कसं झालं आहे चिकन? एक नंबर. गावची चिकनची चिकन गावचं आहे पण बनवणारी माणसं सगळी मुंबईची आहेत. आता आपण व्हेजवाल्या ओंकारला विचारूया कसं जेवण. एकदम सुंदर, मस्त झालं चिकन, एक नंबर. वडे आणि चिकनाचा वेगळाच वॅग आहे आपल्या गावात. महिला मंडळ कसं झालं चिकन? आमचं आम्हीच कसं सांगणार बाबू, दुसऱ्याला विचारा ना. मी बनवलं सांगतो. तुझा मोबाईल लपवलाय? चप्पल तुझी पण का? दोन्ही पकडून देणार. ओके, चले जल्दी कर, पनवेल निकलना है.
सो फायनली लग्न झालं, हळद झाली, 5 परतावूनसुद्धा झालं. भाऊजी आणि लेखाला वगैरे सगळ्यांना सी ऑफ केलं. आता मी, आई, पप्पा आणि ओमकार अशा आता आम्ही ओरोसला जातो आहे आमच्या गावी. परवा 20 तारखेला वगैरे माझा मुंबईला जायचा प्लॅन आहे, पण कदाचित एक दिवस पोस्टपोन होऊ शकतो, कारण मला जरा 2-3 ठिकाणी अजून एक जायचं आहे. ड्रोन शॉट्स कुठे कुठे काय काय घ्यायचे ते ठरवलं आहेत. तर बघूया, पॉसिबल झालंच तर ठीक, नाही तर मग मी परवा मुंबईसाठी कल्टी मारणार आहे. तर हे आहे आम्हाला मिळालेले या फंक्शनमधले नवीन मित्र. माझ्या मामाचेच कलिग आहेत. दिनेश खूप छान आहेत आणि गुजराती आहेत. सो आता आमचीसुद्धा भेट होत राहीलच. खूप चांगली मैत्री झाली आमची. इथे येऊन पण आनंद वाटला. कोकणात लोक सांगतात कोकण आहे, पण कोकण लिटरली हेवनसारखं दिसते. सो मंडळी, आता वेळ झाली हा व्लॉग इथेच थांबवण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. अगेन लेखा खूप छान झालं लग्न. बरं झालं गावीच लग्न ठेवलं असते, त्यानिमित्ताने तरी एक घरातलं लग्न गावी एन्जॉय करायला मिळालं. आय होप तुम्हा सर्वांना हा व्लॉग आवडलाच असेल, तर प्लीज लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमंडळींना आणि आपल्या सर्व गावकरी मंडळींना हा व्लॉग नक्की शेअर करा. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.